नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा भटकंती 10 दिशामध्ये आपले स्वागत। मी रघु लोकेगावकर आणि सोबत माझा मित्र दिलीप गांगण। आज भटकंतीसाठी आम्ही बदामीच्या गुहा पाहण्यासाठी चाललो आहोत। कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात बदामी हे शहर असून यास पूर्वीचे चालुक्य राजवंशी वातापी ह्या नावाने संबोधायचे आणि ही त्यांची राजधानी होती। बदामीच्या चालुक्य राजवंशांनी येथे 200 वर्ष अंदाजे राज्य केले आहे। त्यांचे साम्राज्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात या थोड्या बहुत फरकाने आपल्याला आढळते। त्याने दक्षिणेतील कांचीपुरम येथील पल्लवांशी खूप लढाया केल्या। त्यामुळे तेथे जी मंदिरे उभारणारे कलाकार होते त्यांनी इथे बदामीमध्ये आणून त्यांच्याकडनं ह्या बऱ्याचशा मंदिरांची बांधणी करून घेतलेली आहे। त्यामुळे तुम्हाला इथे द्रविडी आणि नागरशैली या दोन्ही प्रकारातली मंदिरे पाहायला मिळतात। आणि त्या शैलीला वेलर असे त्या शैलीचे नाव आहे आणि ती चालुक्यांची शैली म्हणून आता आपण प्रसिद्धीस घेतलेली आहे। मित्रांनो, चालुक्य तसे बौद्ध आणि जैनांच्या बाबतीत सहिष्णू होते। त्यांनी कला, वाङ्मय यावर बराच भर दिलेला होता। दगडातील लिपी ही त्यांची पहिल्यांदा प्रसिद्ध झालेली आहे। आजही आपण बरेचसे शिलालेख त्यांच्या मंदिरामध्ये पाहतो। संस्कृत आणि कानडी ह्या दोन प्रमुख भाषा ते वापरत असत। 5व्या शतकात उदयास आलेल्या या बदामीच्या चालुक्य घराण्याने आपलं साम्राज्य अतिशय हळुवारपणे इतर राज्यामध्ये पसरविले। स्वतः सूर्यवंशी कल्पून त्याने उत्तरेतील सोमवंशी घराण्याशी हळूहळू संबंध जोडणे सुरू केले व नंतर जवळजवळ संपूर्ण दक्षिण भारत त्यांनी त्यांच्या ताकदीच्या जोरावर काबीज केले। मित्रांनो, चालुक्य राजवंशाच्या इतिहासाची मोजणी करण्यासाठी साधने फार थोडी आहेत। म्हणजेच त्यांनी केलेले दगडातील कोरीव लेख हा एकमेव इतिहास सध्या उपलब्ध आहे। त्यांची त्या काळात वापरात असलेली कोणतीही नाणी आज आपल्याला पुरावा म्हणून उपलब्ध नाही। यास अपवाद म्हणून फक्त गुजरातीत आपल्याला चालुक्य घराण्याचा राजा जयाश्रय याचे एक नाणे सापडले आहे। त्यामुळे चालुक्य घराण्याची नाणी यापुढे आपल्याला सापडतील अशी आशा उपलब्ध झाली आहे। संस्कृत आणि कन्नड भाषा तत्कालीन रचनेत बहुतेक प्रकरणे काव्य आता कोरीव लेखात आपल्याला उल्लेखावरून ज्ञात झाली आहेत, पण कन्नड ग्रंथ आजही उपलब्ध नाहीत। कोरीव लेखात या घराण्याचा मूळ पुरुष म्हणून राजा जयसिंहाचा उल्लेख येतो, पण तो त्याचा पुत्र रणराग याच्याविषयी काही माहिती मिळत नाही। रणरागाचा पुत्र पुलकेशी प्रथम, ज्याने 543 इसवी सनास याची स्थापना केली आणि तिथून हा वंश ओळखण्यात येऊ लागला। मित्रांनो, ह्या सर्व बाबी आपल्याला बदामीच्या किल्ल्यामध्ये शिलालेखामध्ये उलगडलेल्या आहेत। चालुक्य राजवंशीमधला हा पहिला बलाढ्य राजा असे संबोधले जाते। त्यांनी त्या काळी बरेच नावारूपाला आलेले यज्ञ, महायाग असे त्यांनी केलेले आहेत आणि भरपूर दानधर्म केलेला आढळतो आणि त्यामुळे तो त्या काळी
नावारूपाला आलेला राजा असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, प्रथम पुलकेशीला 2 पुत्र होते, कीर्तिवर्मा, मंगलेश. कीर्तिवर्मा गादीवर आल्यावर त्याने कोकणातील मौर्य व मध्य प्रदेश ओरिसातील नल या राजांवर विजय मिळवून आपले साम्राज्य सत्ता पसरवली होती. कीर्तिवर्मा मरण पावल्यानंतर त्याचा मुलगा पुलकेशी दुसरा हा अल्पवयीन होता, म्हणून कीर्तिवर्माचा भाऊ मंगलेश याला राज्य करण्यास दिले. मंगलेश हा खूप धोरणवादी होता. त्याला उत्तरेमध्ये त्याचे स्वतःचे संपूर्ण राज्य प्रस्तावित करायचे होते. परंतु इथे महाराष्ट्रात वेंगुर्ल्या, कोकणातील वेंगुर्ला या गावी रेडीजवळ स्वामीराज नामक मंडलिकाने अचानक बंड केल्यामुळे त्याचा उत्तरेतली मोहीम त्याला थांबवावी लागली आणि त्याला इकडे लक्ष द्यावे लागले आणि याचा पायबंद करावा लागला. आणि त्यामुळेच त्याचं उत्तरेतील स्वप्न हे अर्धवट राहिले. मंगलेशाने आपल्या पुत्राला उत्तरदायित्व होण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण पुलकेशी दुसरा ह्याने हे जाणून त्याने स्वतःहून त्या देशाचा त्याग केला आणि तो बाहेर पडला. त्याला हे सहन झाले नाही. नंतर त्याने नृपतीचे सहाय्य घेऊन मंगलेशावर स्वारी करून पुन्हा आपले राज्य प्रस्थापित केले. वास्तविक दुसरा पुलकेशी हा त्यांच्या नियमानुसार कायदेशीर वारसदार होता आणि तोच खरा राजा व्हायला हवा होता. परंतु मंगलेशाने कपटाने आपल्या पुत्रास राज्याभिषेक करण्याचे घाट घातला आणि मित्रांनो, त्यानंतर हा दुसरा पुलकेशी सर्वश्रेष्ठ चालुक्य राजवटीचा राजा झाला. त्याने दक्षिण गुजरातमध्ये लाट समाजाला, मालव व गुर्जर समाज यांना आपले मांडलिक बनवले व एकंदरीत चालुक्य वंशाची भरभराट केली. परंतु इसवी सन 753मध्ये राष्ट्रकूटांनी आक्रमण करून संपूर्ण बदामीवर आपलं अधिराज्य गाजवले व चालुक्य राजवटीचा नायनाट केला, बदामीतून नायनाट केला. त्यामुळे त्यानंतर बदामीमध्ये अशी मंदिरं किंवा गुहा ह्या निर्माण झाल्या नाहीत. जे काही होतं ते अगोदरचंच होतं, त्याचंच फक्त नंतर जतन करण्यात आलं, जे आता आपण पाहत आहोत. मित्रांनो, आता आपण गुहांकडे वळूया. या गुहा मंगलेश राजाने इसवी सन 598 ते 610 या कार्यकाळात बांधलेल्या आहेत. एकूण येथे 4 गुहा आहेत. त्यापैकी पहिल्या 3 गुहा या हिंदूंच्या मंदिराला समर्पित असून शेवटची 4थी गुहा ही जैन कीर्तनकारांसाठी समर्पित केलेली आहे. मित्रांनो, तुम्ही पाहाल ह्या प्रत्येक गुहेमध्ये नाविन्य आहे. गुहा क्रमांक 1मध्ये तुम्हाला हे 18 भुजा असलेलं शंकराचं नटराजाची मूर्ती आहे आणि ही मूर्ती अगदी गुहेच्या सुरुवातीस बाहेरच्या अंगाला असल्या कारणाने त्यावर सूर्यप्रकाश इतका व्यवस्थित पडतो आणि ती तुम्हाला पाहाव्यास इतके उत्तमरित्या मिळते की तिथे तुम्ही तुमचे स्वतःचे सेल्फीसुद्धा काढू शकता. मित्रांनो, इथे व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो काढण्यास कोणत्याही प्रकारची आडकाठी नाही आहे. फक्त तुम्हाला प्रोफेशनल कॅमेरा घेऊन जायचं असेल तर त्याचं एक वेगळं तिकीट तुम्हाला घ्यावं लागतं आणि मगच तुम्ही इथे तशा पद्धतीने शूटिंग करू शकता.
प्रत्येक गुहेला असं सुंदर नाविन्य असल्या कारणाने तुम्हाला अजिबात कंटाळा येत नाही आणि वरती चढताना तुम्हाला टप्प्याटप्प्याने चढायचं असल्या कारणाने अजिबात त्रास होत नाही. ह्याचा एक या गुहा पाहण्यामध्ये फायदा आहे. मित्रांनो, या गुहा अगस्ती तलावाच्या सभोवताली असल्या कारणाने ह्यास एक वेगळी नजाकत प्राप्त झालेली आहे. तुम्ही वरतून या अगस्ती तलावाचं दृश्य पाहाल तर तुमचं डोळ्याचं पारणं फिटलं असं वाटेल. त्या तलावाच्या पलीकडे तुम्हाला बदामीचा किल्ला पाहावयास मिळेल. तो आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहू. तोवर आपण पहिले आता ह्या गुहा पाहूया. प्रत्येक गुहेमध्ये ही एक जमिनीपासून 7-8 फुटाच्या पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला आतमध्ये प्रवेश करता तुम्ही. आणि गुहा क्रमांक 3 इतकी अजोड आहे की ती पाहण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1 ते 2 तास लागू शकतात. त्यामुळे पूर्ण वेळ काढून तुम्ही हे सगळं शिल्प पाहण्यास यावे अशी माझी तुम्हाला सूचना राहील. तुम्ही प्रत्येक शिल्पाला आणि इकडे येताना तुम्ही सोबत LED लाईटची व्यवस्था कराल तर तुमचा बऱ्यापैकी त्रास वाचेल. तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित निरखून पाहता येतील. मित्रांनो, प्रत्येक शिल्प एक वैशिष्ट्यपूर्ण असून त्यावर काही ना काही अर्थबोध करून त्यांनी शिल्प कोरलेली आहेत. तुम्ही अतिशय जवळून ही सगळी शिल्प पाहू शकता. त्यामुळे तुम्हाला ह्याची जी गोडवा आहे जवळून पाहण्याचा तो तुम्हाला अनुभवता येईल. मित्रांनो, इकडे येण्याची वेळ ही तुम्ही सकाळची ठेवा, जेणेकरून सूर्यप्रकाश बऱ्यापैकी गुहेच्या आतमध्ये शिरतो. त्यामुळे तुम्हाला नॅचरल लाईटमध्ये हे सर्व शिल्प पाहावयास मिळतील. किंवा संध्याकाळच्या वेळेला गेला तर एक्झॅक्टली सूर्य हा गुहेच्या बॅक साईडला असेल आणि त्यामुळे तुम्हाला ही शिल्प पाहताना थोडा त्रास होऊ शकेल असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्ही हे सकाळी 7 वाजता 9 वाजता हे चालू होतं आणि 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही इथला आस्वाद घेऊ शकता. मित्रांनो, आता यानंतर आपल्याला बदामीचा किल्ला पाहायचा आहे. तो एक्झॅक्टली ह्या गुहेच्या समोरच्या डोंगरावर असल्या कारणाने आपल्याला त्यास वेगळा वेळ द्यावा लागतो आणि तुमचं कमीत कमी अर्ध्या दिवसात हे बघून जर झालं केव्ज तर तुम्हाला उरलेल्या अर्ध्या दिवसात किल्ला पाहता येईल. पण हे थोडंसं तुम्ही एक्झॅक्ट 9 वाजता तुम्ही यायला हवं. थोडा देखील उशीर झाला तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीला उशीर होईल. आणि किल्ल्याच्या पायथ्याशी संग्रहालय आहे, ते संग्रहालय पाहण्यास विसरू नका. शुक्रवार ते संग्रहालय बंद असतं. त्यामुळे शुक्रवार टाळून तुम्ही ह्या सर्व एरियामध्ये जायला हवं. हे सगळेच हम्पीमधले आणि इथले ऐहोळेमधले सगळे संग्रहालय शुक्रवारी बंद असतात. त्यामुळे तुम्ही शुक्रवार टाळून इकडे यायला हवं. मित्रांनो, बदामीमध्ये आणखून एक घेण्यासारखी काळजी म्हणजे माकडं. ही माकडं इतकी वात्रट आहेत की तुमच्या हातात एखादी जर खाऊची पिशवी जर दिसली तर सरळ ती पिशवी घेऊन ते लंपास होतात. त्यामुळे तुम्ही ह्या माकडांपासून सावधगिरी बाळगावी, जेणेकरून त्यांना जर काय खायला घालायचं असेल तर सुरुवातीला तुम्ही घालून हात मोकळे ठेवून ह्या गुहा पाहाव्या जाव्या. आणि गुहा नुसतं नाही तर तुम्हाला किल्ल्यावर देखील ही माकडं आढळणार आहेत. त्यामुळे माकडांपासून सावधान हा इशारा. मित्रांनो, बदामीच्या किल्ल्याच्या जवळपास किंवा बदामी गुहांच्या जवळपास कोणत्याही कॅन्टीनची सोय नाही आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःचं खाणं आणून बॅगा त्या खाली जी दुकानं आहेत त्यांच्याकडे पैसे देऊन तुम्ही ठेवायला हवे, जेणेकरून तुम्हाला जाताना त्या बॅगा परत घेता येतील. मित्रांनो, माकडांचा इतका त्रास आहे की तिथल्या दुकानदारांनी सुद्धा बाहेरून जाळ्या लावलेल्या आहेत आणि त्यामुळे
माकडांपासून सावधान. मित्रांनो, हे वरती तुम्हाला आता दिसत आहे छताला शिल्पाचा रंग आहेत. त्या काळी हे जे रंग आपल्याकडे जसे अजिंठामध्ये आहेत तशा टाईपचे रंग इथे थोडे बहुत शिल्लक आहेत. ते फक्त या एकाच गुहेमध्ये आहेत, बाकी कुठेही तसे मला आढळले नाहीत. मित्रांनो, हे कर्नाटकातली काही मित्रमंडळी, त्यांना ह्या यूट्यूबच्या ह्याच्यामध्ये दिसायचं होतं म्हणून मी त्यांचं थोडंसं शूट करत आहे. हा पहा तलाव, वरतून दिसणारा दृश्य किती मोहक आहे. इथून निघून जावंसं वाटत नाही आणि सकाळच्या वेळेलाच ह्या सर्व गोष्टी तुम्हाला खूप खुलून दिसतात. नंतर तुम्हाला संध्याकाळी हे सगळं उलट्या दिशेने असल्यामुळे तुम्हाला नीट पाहता येणार नाही, त्याची मजा निघून जाणार आहे. आणि इतर मंडळी म्हणतात हे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पाहण्याचं ठिकाण आहे, तर हे साप चुकीचं आहे. तुम्ही पावसाळ्यात देखील इकडे येऊन पाहू शकता. इथे विशेष असा पाऊस नसतो. छत्री आम्हाला एकदासुद्धा वापरात आणावी लागली नाही आणि कुठे छत्रीचा वापर झाला नाही घरी येईपर्यंत. खाणं पिणं म्हणाल तर साऊथमध्ये असल्यामुळे आपल्याला जे उडुपीमध्ये जे असं जेवण मिळतं अक्षरशः तसंच थोडं स्वस्तात आपल्याला तिकडे हे जेवण अवेलेबल होतं आणि तुम्ही त्याचा व्यवस्थित पुरेपूर आस्वाद घेऊ शकाल. नॉनव्हेजबद्दल मला काही कल्पना नाही. मी तिथे नॉनव्हेज घेतलं नसल्याकारणे मला त्याची आयडिया नाही आहे, पण मिळू शकत असेल असं एकंदरीत अंदाज आहे. किल्ल्याला बऱ्यापैकी उंच चढावं लागतं, त्या मानाने केव्ज करता तुम्हाला जास्त चढावं लागणार नाहीत आणि व्यवस्थित तिकडे दोन्हीकडे तुम्हाला पायऱ्यांचा मार्ग आहे, परंतु किल्ल्याला जरा जास्त चढावं लागतं. जवळजवळ 1 तासाभराची चढण आहे. इथे तुम्ही जर मनात आणलं तर हे 10-20 मिनटात तुम्ही या चारही गुंफावर तुम्ही चढून जाऊ शकता, पण तुम्ही पाहत पाहत जाता, त्यामुळे तुम्हाला इथे चढण्याचा काही अजिबात त्रास जाणवणार नाही याची खात्री बाळगा. लहान मुलांना सोबत घेऊन जाण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु त्यांच्या ते खाण्याचा कार्यक्रम असल्या कारणाने तिथे माकडांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही अवॉइड कराव्यात. शक्यतो लहान मुलांना घरीच ठेवून तुम्ही पाहायला जावा, कारण ते लहान मुलांना पाहण्यासारखं आहे आणि त्यातून बोध घेण्यासारखं काही नाही आहे. त्या मुलांना 1500 वर्ष 2000 वर्ष काही करण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. त्यामुळे ह्याची जी मजा आणि नवलाई आहे ते फक्त मोठ्या माणसांसाठीच आहे. त्यामुळे शक्यतो फक्त मोठ्या माणसांनीच इथे जावं असं मला वाटतं. इथे पावलोपावली रिक्षा अवेलेबल आहे, त्यामुळे व्हेकल मिळत नाही अशी एकही कंप्लेंट होऊ शकत नाही. तुम्हाला व्यवस्थित सर्व ठिकाणी जाण्यासाठी इथे रिक्षा अवेलेबल आहेत. रिक्षावाले व्यवस्थित तुमच्याशी गप्पा गोष्टी करतील आणि तुम्हाला कोऑपरेट करतील. तुम्ही ह्याचा छानपैकी आस्वाद घ्या. माझा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच उत्तेजना मिळेल.